मान्यवरांचा गौरवित केला जात आहे। यानंतर बघा रिपोर्टिंगसाठी तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघाचे संघनायक आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघ रिपोर्टिंगसाठी आपण संपर्क साधायचे आहे, कारण ही लढत 4 षटकांची आहे। चेंडूची पूर्तता करायची आहे बघा। गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघाने इथे चेंडूसाठी कॉल केलेला आहे, चेंडूची पूर्तता करायची आहे। रिपोर्टिंगसाठी तुम्हाला येणं गरजेचं आहे। 2 संघ तुम्ही असलेला इथे संकेत द्यायचे आहे की आम्ही या स्पर्धेमध्ये उपस्थित आहोत। नाणेफेकीचा कौल इथे गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघाचे संघनायक सुकेश भोपी याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी इथे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ GCC अर्थात गावदेवी क्रिकेट संघ पेंदर क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे। निश्चित स्वरूपात लढत आपण पाहणार आहोत, सुपर 12 साठी लढत असणार आहे आणि आमच्या रोशन शेठ पाटील यांचा ब्रँड नंबर आहे, लकी नंबर सुद्धा 1212, कारण त्यांच्या सर्व ज्या कॉस्टली गाड्या आहेत अर्थात त्या संपूर्ण गाड्यांवर 4 व्हीलर्सवर नंबर आपण नेहमी पाहत असतो। 1212 12 म्हटलं तर रोशन शेठ पाटील यांच्या परिवाराची ती 4 व्हीलर्स असणार हे निश्चित स्वरूपात सूचित होते तिथे। नानाशेठ पाटील वाकडी यांचे नातू सुद्धा आज आलेले आहेत। त्यांच्या सुकन्याचं एक गाव आहे आणि सुकन्याच्या परिवाराची स्पर्धा आहे खऱ्या अर्थाने। त्यांचा सन्मानित आमचे मस्कर आहेत धनाजी मस्कर, वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व। पुन्हा एकदा मंगेश यांच्याकडे वडणार आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर आहेत आज, मी स्वतः महादेव गडगे, त्यानंतर मंगेश पाटील शिरवली, एक गुणवान समालोचक पंचांच्या भूमिकेत सँडी पालकर सर केवाले, सुनील तांडेल सर बेलवली आणि द्वारकानाथ चोरगे सर बेलवली हा त्रिवेणी संगम। गुणलेखक आमचे प्रफुल्ल पाटील यांना पाहतो, एक शिक्षित व्यक्तिमत्व। तर DJ आमचे नितीन आणि जयेश सिनारे दुंद्रे, त्यानंतर PTCची इथे आम्ही पाहतो लाईव्ह प्रसारण म्हटलं तर आमचे साईप्रीत संदेश शेलके आणि संदेश शेलके यांचं आम्ही इथे मनपूर्वक कौतुक करू आणि ज्यांचं मंडप डेकोरेशन आहे त्यांचंही मनपूर्वक आम्ही इथे उसारली अर्थात डांगरकर यांचंही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करू। पेंदर गावातील आदरणीय व्यक्तिमत्व नितीन शेठ भोईर माजी सरपंच पेंदार, जितेश भोईर पेंदार, हरेश पाटील पेंदार, गणपत भोईर पेंदार आणि एकनाथ भोईर पेंदार या मान्यवरांचं आगमन इथे झालेलं आहे। यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। नितीन शेठ भोईर पेंदार खऱ्या अर्थाने एकेकाली ज्यांना पेंदर ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, एक माजी क्रिकेटर आहेत नितीन शेठ यावं, ज्यांचे नावं आम्ही अनाउन्समेंट केलं त्या सर्वांना गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। नितीन भोईर यायचे आपण बघा, माजी सरपंच ग्रामपंचायत पेंदर। थँक्यू सो मच महागुरु सर, थँक्यू सो मच रक्षा प्रवीण सर। तर जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये जिथे तुम्हाला लढत पाहायला मिळेल। द्वितीय फेरीमधली ही पहिलीच मॅच तुमच्या समोर येईल। एका साईडला GCC पेंदर संघाने त्याला फाईट करेल गावदेवी चॅम्पियन वाकडी। टॉस जिंकलाय गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं GCC पेंदर टीमला। मॅच ही 4 षटकांची आहे। प्रतिम दृश्य आपण खरं तर पाहतोय साईप्रीत लाईव्ह, एक चांगली क्वालिटी, एक चांगली क्लॅरिटी आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची आपण ही वाहिनी पाहतोय। त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा। आज टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचंही नाव मी म्हणे खूप मोठ्या उंच पर्वावरती चाललं, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊया मॅचच्या दिशेनं, पंचांचा हिरवा गंधील गेम ऑन होईल। ओपनिंग जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती सुजित पाटील आणि प्रथमेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। मुख्य ट्रम्प कार्ड गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमचा रमेश पवार एक अष्टपैलू खेळाडू। गोलंदाज या दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा। पहिलाच बॉल इथे लाईन मिस केले, पंचांचा इशारा, लेग स्टंपचा चेंडू बाहेर होता। इट इज द वाईट। अबंतर एक धावेनं अकाउंट ओपन होतोय GCC पेंदर टीमचा। समोर ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल सुजित पाटील, हा फलंदाज सध्या स्ट्राईक वरती आहे। रमेश पवार उर्फ आऊ मागील मॅचमध्ये देखील चांगलं गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली।
या मॅच मध्ये देखील त्याच ईर्षेनं करायची होती, मात्र हा ट्रॅकरचा बॉल होता, फुल केलाय, फुल अँड सक्सेसफुल चेंडू चाललाय. यस, फाईन लेगच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. पहिलाच बॉलवरती दमदार षटकार, दमदार सुरुवात देत असताना GCC पेंदर टीमसाठी फलंदाज सुजित पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मात्र हलक्या हातानं पुश केला. चेंडू चाललाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत दुसरे धावेचा प्रयत्न होता. पहिला षटक महागुरू सर मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा, फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला नक्कीच सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि त्याच्या अवचित देखील इथे चांगली गोलंदाजी खरं तर करावी लागेल. रमेश पवार उर्फ आबुला. धावसंख्या टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 9 धावा. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सुजित पाटील सज्ज. हा बॉल पुन्हा एकदा प्रहार केलाय, पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल फटक्या, फलंदाज सुजित खेचतोय हा चौकार. पाच चांगले फटके फलंदाज सुजित पाटील. मागील मॅचमध्ये आपण सुजित पाटीलची खेळी पाहिली तर चांगले योगदान, 16 धाब्यांचं योगदान दिलं. मात्र या मॅचमध्ये देखील त्याच ईर्षेनं सध्या बॅटिंग करतोय तो, मात्र अगेन्स्ट खेळणाऱ्या गावदेवी चॅम्पियन वाकडी टीम समोर. पुन्हा इथे यस, नो बॉल ओर स्टेप केले कदाचित रमेश पवारनं आणि अतिरिक्त धाव मिळेल ती मात्र बॅटिंग करत असताना पेंदर टीमला. यस, हा बॉल नो आहे. नेक्स्ट बॉल फ्रीड असेल समोर. पुन्हा एकदा सुजित पाटील हा सज्ज होईल. उघडा डोळे पहा नीट, कारण हा बॉल आहे फ्रीड. यस, डीजे नितीन, आपण पाहिलं आज अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगलं नक्कीच सिस्टम डीजे नितीनच्या माध्यमातून पाहत आहे. हा बॉल क्रिकेटचा अगदी ब्रह्मास्त्र फेकला, फलंदाजांना अगदी जखडून ठेवणारा बॉल फेकलाय गोलंदाज रमेश पवारनं आणि बॉल आलाय डॉट. धावसंख्या स्थिर आहे. टोटल फलकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील 14 धाबा. एक चांगलं स्टार्ट दिलं सुजित पाटीलला. एक चौकार, एक षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 12 धाब्यांचं योगदान देत असताना GCC पेंदर टीमसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. हा बॉल लाऊड ऑफिल. यस, हा बॉल कदाचित डॉट. एक चांगली गोलंदाजी. 5 ज्या रीतीनं षटकार चौकार पाहिला त्याच्यानंतर रमेश पवार देखील इथे सांगतोय माझ्यामध्ये क्षमता, मी देखील बॅकअप देऊ शकतो. तोच कमबॅक करत असताना या मॅचमध्ये गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमसाठी नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. हा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय. यस, हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना GCC पेंदर टीमला. फलंदाज सुजित पाटील, बिग धक्का. हा पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. SLBWचा शिकार फलंदाज सुजित पाटील. हा पहिला धक्का GCC पेंदर टीमला. और इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस रमेश पवारने खर्च केल्या 14 आणि एक धक्का दिलाय GCC पेंदर टीमला. दुसरा गोलंदाज तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल तो मात्र गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होईल. सुजित पाटीलला बाहेर होता, मैदानाच्या आतमध्ये इन होईल विश्वास पाटील उर्फ बाबू. हा फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल 14 धावा धाव फलकावरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. पण ज्या रीतीने विचार केला 4 षटकांची मॅच आहे, जरी 50-55 धाब्यांचं टार्गेट सेट केला तर फायटिंग टार्गेट हा सेट करू शकतोय GCC पेंदर संघ. आणि त्याच ईर्षेनं चांगलं स्टार्ट दिलं सुजित पाटीलनं आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर गेल्यानंतर कोणता फलंदाज चांगला खेळ करेल. सेकंड ओव्हर गोलंदाजच्या भूमिकेवरती आदेश मस्कर हा पाहायला मिळेल. पहिलाच बॉल परफेक्ट लाईन, परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला अगदी सुगंधित करणारा चेंडू डिलिव्हर केला.
आदेश मस्करनं समोर फलंदाज होते प्रथमेश आणि पहिलाच बॉल हा डॉट आलाय. धावसंख्येला थोडंसं श्रेय लावण्याचा प्रयत्न करतोय आदेश मस्कर. पहिलाच बॉल आला डॉट. सेकंड बॉल पुन्हा एकदा आदेश मस्कर, त्याला फेस करेल फलंदाज प्रथमेश. मागील मॅचमध्ये देखील चांगलं खेळ झालं नाही आहे. या मॅचमध्ये त्याची मी म्हणेन भरपाई करावी लागेल. बॉल वाईट आहे, ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. इट इज द वाईट. एक्स्ट्रा एक धाव ॲड होईल GCC पेंदर संघाच्या अकाउंटमध्ये. एक धाव. टोटल 15 धावा धावफलकावरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. हा बॉल पुन्हा एकदा तिखी बाउन्सर. यस, पुन्हा एकदा हा फॅक्टर खूप चांगलं मिळाला आदेश मस्करला. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव फेकले. अगदी शांत ठेवलाय फलंदाज प्रथमेश. या फलंदाजाला सुजित पाटीलनं चांगलं स्टार्ट दिलं. एक चौकार एक षटकार खेचला. त्याच्यानंतर जो विश्वास दाखवला आदेश मस्करवरती, त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा इथे समरहीन डिलिव्हरी. तिसरा बॉल निर्धाव फेकला. अचूक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी आदेश मस्कर करतोय. मागील मॅचमध्ये देखील या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. ज्या रीतीनं आपण विचार केला मागील मॅचचा, तर आदेश मस्करनं दुसरा षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी. 6 धावा खर्च केल्यानं 2 फलंदाजांना बाद केला आणि त्याचीच पुनरावृत्ती करत असताना या मॅचमध्ये आदेश मस्कर गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमसाठी फेकले सलग 3 निर्धाव चेंडू. पुढचा बॉल थोडासा संयम ठेवावा लागेल. फलंदाज प्रथमेशला हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, मस्तक पे दस्तक, चेंडू फरार होतोय. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. हा चौकार. थँक्यू डीज. 5 चांगली गोलंदाजी होत्या, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील गरजेचं आहे. या बॉलवरती आल्या 4 धावा संघ जाऊन पोहोचला आहे. 19 या आकड्यावरती गोलंदाज आदेश मस्कर पुन्हा एकदा तयार होईल. हा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू चालला गलीमध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहेत. फक्त या बॉलवरती आली आहे सिंगल. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला आहे तब्बल 20 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल विश्वास पाटील. हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती सज्ज. धावगतीला इथून थोडंसं वेग द्यावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये अगदी धावगतीला स्थगिती लावून ठेवली आदेश मस्कर. या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी, ताकदवर गोलंदाजी सध्या करतोय. पुढचा हा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. लावून द कार्पेट चेंडू चालला आहे मिडॉनमध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचं धाडस मानस होत नाही. 1च धावेनं समाधान मानलंय. षटक क्रमांक 2 होईल समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना GCC पेंदर संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 21 या आकड्यावरती. थँक्स डीजे मास्टर. यानंतरची लढत असणार आहे तिरंगा क्रिकेट संघ दुंद्रे विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. सत्र संपण्यापूर्वी नाणेफेक इथे केली जाणार आहे आणि एखादा संघ जर सत्र संपल्यानंतर एखादा संघ जर इथे उपस्थित नसेल तर कुठेतरी तुम्हाला दंडित केलं जाईल. अतिशय स्ट्रिक्टली नियमावली असेल, कारण ही स्पर्धा फक्त विभागापुरती मर्यादित नाही आहे. रायगड जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेल्या आहे आणि या स्पर्धेचं खास आकर्षण आहे, कारण स्पर्धेमध्ये आपण 2 व्हीलर्स 2 बाईक्स सुद्धा इथे खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटरांचा खऱ्या अर्थाने 2 व्हीलर्स बाईक या पुरस्काराने अंतिम दिवशी म्हणजे स्पर्धेची सांगता होईल. बक्षीस वितरण सोहळ्याच्या माध्यमातून त्या खेळाडूचा गौरव सुद्धा इथे केला जाणार आहे. हो टू मंगेश. यस, खरं तर खूप चांगली संकल्पना. एक लो गटासाठी आणि एक हाय गटासाठी तुम्ही 2 बाईक या स्पर्धेच्या दरम्यान पाहता आणि प्रत्येक दिवशी 8 संघ. ही चांगली संकल्पना आहे खरे तर रोशन शेठ पाटील यांची आणि पूर्ण गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांची. टोटल 7 दिवस तुम्ही स्पर्धा नक्कीच या मैदानावरती पाहू शकता. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि ही
द्वितीय फेरीमधली पहिलीच लढत तुमच्या समोर येतं. एका साईडला गावदेवी चॅम्पियन वाकडी आणि त्याला फाईट करत असताना ते मात्र GCC पेंदर संघ. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या फलकावरती टोटल पाहायला मिळतील 21 धावण्या सध्या श्री गणेश करतोय पेंदर संघ. तिसरा गोलंदाज सुकेश बोबी. प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न होते कॅच साठी पुढे आले होते आणि चकवा देत असताना चेंडू चालला बॉर्डलाईनच्या बाहेर. हा चौकार. प्रयत्न इथे मात्र कॅच साठी होत्या, मात्र त्यांना अगदी चकवा देत असताना चेंडू बॉर्डलाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. नशिबाची करत साथ मिळाली विश्वास पाटीलला. या बॉलवरती आल्या 4 धावा. संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 लॉस्ट ऑफ 1 विकेट GCC पेंदर संघ. सेकंड बॉल गोलंदाज तयार सुकेश बोबी संघाचा संघनायक. आणि इथे चांगली गोलंदाजी. इथे बॅकअप देत असताना जरूर पहिला बॉलवरती चौकार आलाय, त्याच्यानंतर मी माझ्यामध्ये क्षमता आणि इथे फेकलाय डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 25 धावा. समोर विश्वास पाटील एक विस्फोटक खेळाडू. अनेक मैदानावरती चांगला खेळ केलाय पेंदर टीमसाठी, मात्र तशाच रीतीने खेळ या मॅचमध्ये करावा लागेल विश्वास पाटीलला. एक चौकाराच्या मदतीनं सध्या तो खेळपट्टीवरती खेळतोय. पुन्हा प्रहार केलाय. फॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय, लॉंगॉनच्या डोक्यावर आलाय. विश्वास पाटीलच्या पॅटमधून हा षटकार. फलंदाज विश्वास पाटील खेचतोय हा षटकार. या फटक्याची आतुरतेनं सध्या वाट पाहत होता तो मात्र GCC पेंदर संघ. धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न करतोय. 6 धाब्यानं संघ पुढे सरकेल. धावांची टोटल इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. ज्या रीतीनं खरं तर कौतुक करायला हवं आदेश मस्करचा. सेकंड ओव्हर अप्रतिम फेकला गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमसाठी. कारण त्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी झाली. या ओव्हरमध्ये सरसेनापती सुकेश बोपीला पाहता आक्रमण करत असताना विश्वास पाटील. अलाउन द कार्पेट चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार आणि इथे चांगलं तालमेल, चांगलं रनिंग द बिटवीन तुम्ही पाहता. फलंदाज प्रथमेश आणि विश्वास पाटील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथे 2 धाबा होतील कंप्लीट. संघ 2 ने पुढे सरकेल. टोटल संघ जाऊन पोहोचलाय 33 डबल 3 धावफलकावरती. 33 धाबा धावफलकावरती. चेंडूचा विचार केला, चेंडू फेकले सुकेश बोपीनं. टोटल 4. समोर विश्वास पाटील एक विस्फोटक खेळ सध्या साकारतोय GCC पेंदर टीमसाठी. हा फुलटॉस. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले नई मंजिल की ओर. हे तो ट्रेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है. अला विश्वास पाटीलच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. यस, फलंदाज विश्वास पाटील विश्वासदायक खेळ करत असताना GCC पेंदर टीमसाठी धावसंख्येला अगदी वेग दिलाय. एक्सेलेटर ऑफ पाय ठेवत असताना विश्वास पाटील आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय GCC पेंदर संघ 39. 39 या आकड्यावरती. थोडंसं आक्रमण केलं सुकेश बोपी. संघनायकावरती पूर्णपणे पलटवार केलं विश्वास पाटीलला. खर्च केला सुकेश बोपीनं 5 चेंडूच्या अखेरीस तब्बल 18 धाबा खर्च केला. थोडंसं महागडं षटक राहतोय तो मात्र सुकेश बोपीचा. अंतिम बॉल समोर विश्वास पाटील एक चांगला खेळ करतोय. एक चांगल्या टोटलवरती नेण्याचा प्रयत्न करतोय GCC पेंदर टीमला. सध्या 39 धाबा धावफलकावरती. अंतिम बॉल सुकेश बोपी. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल समोर विश्वास पाटील विश्वासदायक खेळ करतोय. हा फुलटॉस पनिशमेंट तोफानं दोन्ही हातानं कबूल केलाय. चेंडू चालला बॅकवर्ड्स कव्हर लग मिड विकेटच्या डोक्यावर आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
अतिशय सुंदर स्पर्धा पाहता. हा षटक थोडासा मागणे राहिला गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमसाठी. तिसऱ्या षटकामध्ये संघनायकाने खर्च केला तर सुकेश पोपीने खर्च केला 24 धाबा. संघ जाऊन पोहोचला GCC पेंदर संघ तब्बल 45 या आकड्यावरती. अद्याप एक 6 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे आणि विश्वास पाटील एक चांगली बॅटिंग साकारतो. तर सुनील स्पोर्ट क्रिकेट संघ चिंचपाडा क्रिकेट संघाचे संघनायक येथे उपस्थित आहे. तिरंगा दुंद्रे क्रिकेट संघ अमर असतील बघा. अमर नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचे आहे. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला येणं गरजेचं आहे. अंतिम षटक गोलंदाज हनुमान मस्कर वरती विश्वास दाखवला. थोडासा धावगतीला श्रेय लावावा लागेल. खरं तर विश्वास पाटीलची विकेट सध्या खूप महत्त्वाची आहे गावदेवी चॅम्पियन वाकडी टीमसाठी आणि त्याच्यासाठी जाले रचावा लागेल, कट रचावा लागेल. गोलंदाज हनुमान मस्करला स्ट्राईकवरती प्रथमेश ॲज द ओपनर आणि ओपनिंग ब्लास्ट खरं तर या शेवटच्या षटकामध्ये करावा लागेल. पहिलाच बॉल प्रहार केला जातोय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा बाउन्स ओढ द रोप हा चौकार. पूर्णपणे आक्रमण पाहायला मिळतं. 5 चांगली बॅटिंग खरं तर साकारली GCC पेंदर टीमनं. टॉस सरला होता. प्रभावाच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा होता GCC पेंदर टीमला आणि तो प्रवास सुखरूप होत असताना तिसऱ्या पंच यास थर्ड वंपायरची मागणी इथे केली जात आहे. गोलंदाजावरती थोडंसं आक्षेप घेतला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला या स्पर्धेचे मुख्य आयोजक करत्या एक गुणवंत खेळाडू कोपरी संघाचं नक्कीच रोहित पाटील पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती आले चौकार. धावसंख्या टोटल 49 49 धाबा. 5 चांगली फायटिंग टोटल टार्गेट सेट करत असताना GCC पेंदर संघ. गोलंदाज हनुमान मस्करवरती आक्रमण केलंय. सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि यस हा दुसरा धक्का GCC पेंदर टीमला. प्रथमेश मैदानातून बाहेर होईल. थोडंसं संयम, थोडंसं शांत क्रिकेट खरं तर पाहायला मिळतं. पण ज्या रीतीनं फटके कन्वर्ट केल्या फलंदाज विश्वास पाटीलनं आणि त्याला साथ देत असताना प्रथमेशनं देखील खूप चांगली खेळी साकारली. मात्र त्याची विकेट मैदानातून बाहेर गेल्या. मैदानाच्या आतमध्ये इन होतोय समाधान भोईर. अद्याप एक 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना GCC पेंदर संघ जाऊन पोहोचलाय 49 49 या आकड्यावरती. अद्याप एक 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समाधान भोईर हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. अंतिम षटक स्लॉगरचा षटक. फुलटास बॉल चेंडूला खेळून काढलाय. चेंडू चाललाय मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडंसं पम्बलिंग. मात्र एकच धावेने या बॉलवरती समाधान मानलंय. एका धावेनं संघ पुरे सर्केल 50 धावा कंप्लीट करत असताना या मॅच मध्ये GCC पेंदर संघ. स्ट्राईक इथे रोटेट झाले. स्ट्राईकवरती विश्वास पाटील उर्फ बाबू आणि खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळतं. अंतिम 3 चेंडू इथे बाकी असतील. गोलंदाज तयार होतोय हनुमान मस्कर. समोर विश्वास पाटील हा सज्ज पाठच्या प्रॉपर रडार मध्ये लॉंग ऑनच्या डोक्यावर डान्सिंग द डाऊन आलाय षटकार. पूर्णपणे आक्रमण करत असताना या मॅच मध्ये विश्वास पाटील 8 चेंडू मध्ये 31 धावांची उपयुक्त खेळी सध्या तो साकारतोय GCC पेंदर टीमसाठी. ही खेळी खूप महत्त्वाची आहे. पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट करत असताना चांगली स्थिती बनवली आहे. ते मात्र बॅटिंग करत असताना GCC पेंदर टीमनं टोटल संघ जाऊन पोहोचलाय 56 56 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. युमिस पर्नीच्या डिस्ट्रॅक्ट केली जाते. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना GCC पेंदर टीमला अखेरकार विश्वास पाटीलची विकेट ऍड होईल गोलंदाज हनुमान मस्करच्या अकाउंट मध्ये.
थँक्यू डीजे नितीनचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमी, कारण की आज आपण डीजे नितीनचं आपण नक्कीच पाहिलं तर निरेदुंद्रे विभागामध्ये प्रसिद्धी घेत असताना रायगड ठाणे भिवंडीपासून डोंबिवलीपासून पूर्णपणे चर्चा डीजे नितीन सानिया डीजेचे ओनर्स डीजे नितीनची केली जाते. आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आवर्जून बोलवलं जातं. नक्कीच कारण की त्यांची खासियत या क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं टायमिंगला, आणि ते टायमिंग सॉन्ग डीजे नितीनच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहत आलो आहे. इथे हा तिसरा धक्का विश्वास पाटील चांगला खेळ करत असताना 31 धावांची उपयुक्त खेळी साकारली आणि तो फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. धावसंख्या टोटल पाहायला मिळेल 56 धाबा. अंतिम बॉल या इनिंगमधला गोलंदाज हनुमान मस्कर त्याला फेस करेल फलंदाज पंकज कोपरकर ऑन स्ट्राईकवरती. एक ताकदवर टीम आपण पाहतोय GCC पेंदर संघ, ज्या संघाला आपण ऑस्ट्रेलिया टीमची नेहमीच उपत्य देतो. अंतिम बॉल प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तवकेच्या बाहेर. शेवटच्या अंतिम बॉल वरती मोहर लावली. 6 धावांची पंकज कोपरकरनं आणि पहिली इनिंग इथे समाप्त होईल. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना GCC पेंदर टीमनं 24 चेंडूच्या अखेरीस धावा जमा केला. टोटल 62, 62 आणि 63 धावांचा प्रवास असेल येणाऱ्या 24 बॉलमध्ये. गावदेवी चॅम्पियन वाकडी टीम समोर जसा सेकंड सत्र चालू होईल पुन्हा एकदा आपण जाऊया नक्कीच रॉकस्टार आमचे प्रवीण गायकर सर यांच्याकडं. तोपर्यंत डीजे नितीनच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. चला टॉस इथे केला जाईल. पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल या फेरीमधले. नक्कीच पहिल्याच फेरीमधली तिसरी मॅच तुम्ही इथे पाहू शकता. एका साईडला धुंद्रे संघ आणि त्याला फाईट करेल चिंचपाडा. यस, दोन्ही टीमचं इथे उपस्थित इथे टॉस केला जाईल. टॉससाठी मी इन्व्हाइट करेन या स्पर्धेचे यस आपण जाऊया महागुरु यांच्याकडं. थँक्स मंगेश. इथे तिरंगा दोंदरे विपक्ष सुनील स्पोर्टच्या दरम्यान नाणेफेक केली जात आहे. अंकुश शेठ पाटील साहेबांच्या शुभास इथे नाणेफेक केली जात आहे. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. आमचे रोशन शेठ पाटील आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने नाणेफेकीचा कौल सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला 1-2 12 किंग रोशनदादा पाटील असतील, नानाशेठ पाटील, त्याचबरोबर अंकुशदादांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. संगणक नाणेफेक जिंकल्या पण निर्णय आपला काय असणार आहे? शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. स्पर्धेमध्ये तुम्ही इथे खेळत आहात. एक संघ आपण पाहतो तिरंगा दोंदरे क्रिकेट संघ म्हणजे आमच्या नेरे दोंदरे विभागामधला एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो खऱ्या अर्थाने. त्यांना प्रथमतः फलंदाजी करायची. 4 षटकामध्ये कितपत रोखण्याचा त्यांना तुमचा प्रयत्न असेल? 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. स्पर्धेमध्ये 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा. परंतु या स्पर्धेमध्ये सुनील स्पोर्टचे तुम्ही सर्व प्रतिनिधित्व करत असता. कशा प्रकारे तयारी करून या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालेला आहात? चांगला इफेक्ट देण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल आयोजनाबद्दल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आम्ही दरवर्षी इथे खेळतो. आयोजन चांगलंच असतं. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर संघनायक धुंद्रे तिरंगा निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? नक्कीच फलंदाजीच करतो आम्ही पहिले. पण इथे तुमच्या मनासारखं झालं. नाणेफेक आल्यानंतर फलंदाजी करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा मानस असेल तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून? जास्तीत जास्त धावा बनवतो. प्रतिस्पर्धी संघ समोरचा जो संघ आहे सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघ, त्या संघाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? संघ अतिशय चांगला आहे, तरी पण आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न. काय सांगाल आयोजनाबद्दल? कसं वाटलं आयोजन आपल्याला रोशनदादा पाटील यांचं? आयोजन तर खूपच सुंदर असतं रोशनदादांचं, आणि दरवर्षी आम्हाला खेळायला एंट्री देतात. खूप खूप शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी तिरंगा दोंदरे क्रिकेट संघाला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. व्यासपीठावर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे दमदार आयोजक उसटणे गावचे आमचे परममित्र हितेंद्र दादा मडवी यांचं आगमन झालेलं आहे. हितेंद्र यायचे आपण व्यासपीठावर. हितेंद्र मडवी, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली
ते दमदार आयोजक याच्या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. धन्यवाद महागुरु. याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा अपूर्वा 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंद्रे आणि संघाचे पुरस्कर्ते विद्यमान उपसरपंच सन्माननीय किशोर पाटील साहेब यांच्या माध्यमातून ह्या संघाला पुरस्कृत केलं गेलं आहे, तर त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. तर खऱ्या अर्थानं स्वर्गीय रामचंद्र मढवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ उसाटणे तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच उपतालुका प्रमुख चषक तुम्ही पाहिलात ते उसाटण्याच्या मैदानावरती आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय पैलवान रामचंद्र मढवी साहेब यांचे सुपुत्र हितेंद्र मढवी यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. जरी खेळ क्रिकेटमध्ये अग्रेसर होत असले तरी मातीतला कुस्तीचा खेळ मात्र हा वारसा त्यांचा कुटुंब विसरला नाहीये आणि मैदानी अर्थातच मर्दानी मातीचा खेळ देखील कुस्तींचे सामने देखील तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिलीत. ते अर्थातच हितेंद्र मढवी साहेब आणि योगेश शेठ मढवी साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो कि अपन यावं. आपलं सहर्ष स्वागत. किरू शेलके बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स में आप देख सकते हैं, आंखों में चश्मा पहनते हुए इस मैच का आनंद लेते हुए. तो चलिए गांव देवी चैंपियन 11 वाकड़ी टीम को एक बड़े लक्ष्य का पीछा करना है. तकरीबन देखा जाएगा 15 से 16 रन प्रति ओवर चाहिए और ऐसे हालातों में अगर रमेश पवार का बल्ला बोलता है तो शायद गांव देवी चैंपियन 11 वाकड़ी टीम को एक अच्छा योगदान रह सकता है. आदेश नॉन स्ट्राइकर बल्लेबाज और गेंदबाजी की कमान संभालने के लिए क्रिश कोपरकर. सुपर बैटिंग देखने को मिली बल्लेबाज विश्वास यानी कि बाबू की और सुजीत ने भी शानदार बल्लेबाजी की. लेकिन देखेंगे यहाँ पर 63 का पीछा करना है. पहले पावर प्ले की पहली गेंद के ऊपर मिस टाइमिंग स्ट्रोक है और ये लीजिए रमेश पवार का विकेट. 0 पर बड़े मैच का बड़े खिलाड़ी. और चलिए जिस मैच में जरूरत थी कि बड़ा योगदान दे सके और रमेश पवार मात्र लौटे 0 पर. धन्यवाद डीजे. बिल्कुल 63 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए पहली गेंद के ऊपर विकेट मैदान से बाहर लौट चुका है रमेश पवार का. और चलिए गांव देवी चैंपियन 11 वाकड़ी टीम थोड़ी सी दबाव में नजर आती हुई. शायद मेरे ख्याल से शुरुआत जरूर उन्होंने की थी, तो मेरे ख्याल से पहले स्ट्राइक आदेश को दे सकते थे, बीच में शुरुआत कर सकते थे, सेकंड बॉल के साथ सिंगल मिलती है, लेकिन पहली ओपन शुरुआत की और ये बड़ा झटका गांव देवी चैंपियन 11 वाकड़ी टीम को लगता हुआ. 63 का पीछा करना है. थोड़े से चेहरे खुशी के नजर आते हुए गांव देवी पेंदर 11 टीम के खिलाड़ियों के बाबू भी जानते हैं, पंकज भी जानते हैं कि रमेश पवार की विकेट इस मैच में कितनी बहुमूल्य थी. और जैसे ही इसका विकेट गिरा रमेश पवार का, ये दोनों खिलाड़ियों के चेहरे के ऊपर एक हंसी नजर आती हुई. रोहित स्ट्राइकर बल्लेबाज, नए बल्लेबाज तीसरे नंबर की पोजीशन पर आते हुए राइट आर्म ओवर द विकेट से अपनी शुरुआत करेंगे. गेंदबाज क्रिश, अच्छा शॉट है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास, लेकिन क्या कैच पकड़ा है. जबरदस्त बैक टू बैक झटका गांव देवी चैंपियन 11 वाकड़ी टीम को. और कैच पकड़ा है प्रज्योत पाटिल के द्वारा. तो बिल्कुल गांव देवी चैंपियन वाकड़ी टीम के लिए शुभकामना आ चुकी है आदरणीय विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष कुणालबाई फड़के बोनशेत, जिनके माध्यम से शुभकामना आ चुकी है. उनका भी हम स्वागत करेंगे. उनके समेत रुपेश भोपी मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत है. 0 पर 2 विकेटें गिरी है. अब जीतने के लिए गेंदें बची है 22 और जीतने के लिए 63 रनों की आवश्यकता है. अक्षय मस्कर नए बल्लेबाज, नॉन स्ट्राइकर आदेश आप देख सकते हैं जो नॉन स्ट्राइक एंड पर ही खड़े हैं, यानी कि दोनों भाइयों की जोड़ी इस वक्त मैदान में खेल रही है. ऐसा नहीं कि मुकाबले में आप पीछे हो, लेकिन मुकाबले में कमबैक करना भी आपकी ताकत होनी चाहिए. हालांकि पहले मैच में रन बचाए थे, लेकिन इस मुकाबले में टॉस शायद जीता था वाकड़ी गांव देवी चैंपियन वाकड़ी टीम ने और पहले फील्डिंग करना पसंद किया. शायद हो सके बल्लेबाजी करना पसंद लेते तो शायद अच्छा होता, रनों को बचा लेती. लेकिन टॉस जीतने के बाद मेरे ख्याल से हर एक कप्तान सोचता है कि चेसिंग के लिए रहूं, और लगभग यही कप्तान ने भी सोच ली, सुकेश भोपी ने, और ये पहला फील्डिंग करने का फैसला. ऑफ स्टंप कर ये गेंद थी, बिल्कुल घुटने के बल पर ऑन साइड में खेलने की कोशिश उन्होंने जरूर की थी. बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. डॉट बॉल की समाप्ति होती हुई. क्रिश कोपरकर पिछले 1 सालों से उभर कर आता हुआ ये गेंदबाज आपको नजर आते हुए पंकज कोपरकर है. समाधान जैसे 16 साल का ये खिलाड़ी और लंबे गज के गेंदबाज है, और इसी की वजह से ये गेंदबाजी करे काफी दमदार योगदान. अक्षय ज्यादा सफल हुए थे, सीधी मिडल स्टंप पर जाने वाली गेंद और ऑफ स्टंप उखाड़ के निकाल दिया. और इसी के साथ गांव देवी चैंपियन 11 वाकड़ी टीम को यह लगता हुआ तीसरा करारा झटका.
तो बिल्कुल यहाँ पर तीसरा विकेट पहले ओवर में लौटता हुआ। इसके बाद मुकाबला खेला जाएगा अपूर्वा 11 धुंधरे विपक्ष तिरंगा 11 धुंधरे विपक्ष सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा के बीच में, और टॉस मेरे ख्याल से जीता है चिंचपाड़ा टीम के कप्तान ने टॉस जीता है और उन्होंने फील्डिंग करने का फैसला लिया है। और शायद धुंधरे टीम भी टॉस जीतती तो वो बल्लेबाजी करना पसंद करती थी, क्योंकि वो ज़्यादा से ज़्यादा पहले टॉस जीतकर बल्लेबाजी करना हमेशा पसंद करती है। लेकिन यहाँ पर देखिए एक भी रन नहीं है, क्या ये रन आएगा या मेडन विकेट जाएगा? अभी तक 2 गेंदें फेंकनी बाकी है। 3 इंपॉर्टेंट विकेट लेने में कामयाब हो चुके हैं गेंदबाज क्रिश कोपरकर। अब 2 गेंदों का खेल बचा हुआ है और इन 2 गेंदों का सामना करने के लिए मिडल ऑर्डर्स में 5वें नंबर के बल्लेबाज प्रेम भोपी खेलने के लिए तैयार होंगे। 63 का पीछा करना है, थोड़ी सी मजबूत स्थिति में नजर आती हुई इस वक्त गेंदबाजी करने वाली टीम। पिंदर क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, डॉट बॉल की समाप्ति। तो चलिए कोई रन नहीं है, 5 गेंदें डॉट 3 विकेटें, 1 रन नहीं है अभी तक इस ओवर में। इससे पहले विकेट हैट्रिक आपने देखी पिंदर टीम के गेंदबाजों की ओर से। क्या ये मेडन ओवर का रिकॉर्ड भी उनके ही नाम पर होगा या सिंगल लेकर इस ओवर को मेडन से बचा पाएंगे बल्लेबाज प्रेम भोपी? पिछली 6 की 6 गेंदें आदेश नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं। तो चलिए मेडन ओवर, एक बार जोरदार तालियां। 3 विकेटें इस ओवर में निकाली और पहले गेंदबाज बने आमदार ट्रॉफी में जिन्होंने मेडन ओवर फेंका। धन्यवाद डीजे स्वर्गीय पहलवान रामचंद्र मड़वी साहब। इनका ये सुमधुर संगीत आपने सुना जो उप तालुका प्रमुख आप उसाड़ने के मैदान में देखते हैं। और ये इस बार देखेंगे उनकी टीम खेलेगी इस आमदार ट्रॉफी में 12-12 किंग रोशन शेठ पाटिल, जिनकी टूर्नामेंट है गावदेवी मंगल स्मृति 11 कोपरुली, जहां पर कमाल का यह आयोजन नजर आता हुआ। तो प्रथमेश गेंदबाजी के लिए आते हुए प्रथमेश नेरुलकर, क्योंकि पहले ओवर में आपने देखा क्या शानदार, अब गेंदे बचे 18, जीतने के लिए 63 रनों की आवश्यकता। बहुत बड़ा लक्ष्य है, तो प्रति ओवर में 20 रन 21 रन चाहिए तभी ये मुकाबला जीत सकती है। लेकिन आदेश देखिए पिछली 6 गेंदें नॉन स्ट्राइक एंड पर थे, अब स्ट्राइक एंड पर आते हुए पहली गेंद तेज रफ्तार से डाली थी डीजे नितिन। इनके लिए हितेंद्र मडवी साहब, आपके लिए 500 रुपए का इनाम आ चुका है। हितेंद्र मडवी साहब आपका हम जरूर स्वागत करेंगे। तो बिल्कुल यहाँ पर कितनी अच्छी शानदार गेंदबाजी नजर आती हुई। ये लीजिए महागुरु एमडी गढ़के सर सुनील गावस्कर पुरस्कृत सम्मानित महाराष्ट्र समालोचक राज्य मंत्री जिन्हें दर्जा बिल्कुल दिया गया है। आदेश भी पूरी तरीके से बीट होते हुए, सेनापति अगर शून्य पर लौटते हैं ना तो बाकी के बल्लेबाज भी पूरी तरीके से दमखम नहीं दिखा पाते। 8 गेंदें अभी तक डॉट खेली है गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम के बल्लेबाजों ने, अभी तक खाता नहीं खोला है। पहला ओवर मेडन, दूसरे ओवर में कोई रन नहीं, ये 3 विकेट अभी तक गवा चुकी है। पहले बल्लेबाजी करते हुए सुजीत पाटिल, प्रथमेश, विश्वास पाटिल और पंकज ने शानदार बल्लेबाजी की और एक बड़ा लक्ष्य यहां पर देखने को मिला। हवा में गेंद है, मौका बनेगा, दूर से फील्डर आते हुए मेरे ख्याल से खुद गेंदबाज, वेरी गुड कैच, अपने ही फॉलो थ्रू में इस कैच को पकड़ा और आदेश भी लौटे 0 के ऊपर और गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम को यह चौथा करारा झटका। धन्यवाद डीजे, ज्यांनी स्वराज्याचा पाया रचला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते राजे शिवछत्रपती आणि स्वराज्याचे अर्थातच रक्षक धाकले धनी शंभूराजे यांचं हे सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून। राहुल पाटिल न्यू बल्लेबाज, अभी तक खाता नहीं खोल पाया किसी भी बल्लेबाज ने। 9 गेंदे डॉट 4 विकेटें, गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम की मैदान से बाहर लौट चुकी है। क्या एक सिंगल आएगा इस ओवर में? प्रथमेश राइट आर्म ओवर द विकेट से तैयार। जो बल्लेबाज आता है बड़ा शॉट खेलने की कोशिश कर पाते हैं और यहां पर लीजिए ये भी डॉट बॉल होती हुई। इसी मैदान में सोनू नेवाली के जो गेंदबाज है
उन्होंने मेडन ओवर 2 फेंके थे एक ही इनिंग्स में। एक बामन डोंगरी के कल्पेश थे, एक ही मैच में 2 मेडन ओवर फेंके थे, लेकिन ये 4 ओवर का मुकाबला है। क्या लगातार ये 2 मेडन ओवर हो पाएंगे? अब तक 4 गेंदे, एक भी रन नहीं है। गेंदबाज तैयार, ये चलिए स्कूप किया, इस बार रन मिलेंगे शायद। थर्ड मैन को बीट करती हुई गेंद सीमा रेखा पार। 10वें गेंद 11वें गेंद का इंतजार करना पड़ा इन रनों को बनाने के लिए। गेंद सीमा पार, 4 रन। धन्यवाद डीजे। बिल्कुल 4 रनों की मदद से राहुल ने अपना खाता खोला और गावदेवी चैंपियन 11 वाकड़ी टीम का स्कोर है 4 विकेट के नुकसान के ऊपर 4 रन। प्रथमेश फिर से एक बार तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, पहले बल्ला घुमाकर खेल लगे और चलिए देखते देखते ओवर नंबर भी समाप्त हुआ। दूसरा 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद गावदेवी 11 चैंपियन वाकड़ी टीम का स्कोर है 4 रन 4 विकेट के नुकसान पर। थँक्स डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने आताच आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांनी ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थाने गाथा सांगणारे एक संगीत सुद्धा नितीन डीजे यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. ते स्वर्गीय आहे पहिलवान शिवभक्त अमरनाथ तालुका उपतालुका प्रमुख शिवसेना आदरणीय रामचंद्रदादा मडवी आणि त्यांचे सुपुत्र हितेंद्रदादा मडवी यांचं आगमन इथे झालेलं आहे. योगेशदादा मडवी जर इथे उपस्थित असतील, आपण व्यासपीठावर यावं, आपलं स्वागत आहे. आणि प्रवीण खास करून अनिल ढोपरे असतील, योगेशदादा मडवी असतील, उसाडणे हितेंद्रदादा मडवी यांच्या माध्यमातून आपल्या विभागातील अनेक समालोचकांना ठाणे ग्रामीणमध्ये समालोचन करण्याची संधी या त्या त्रिवेणी संगमच्या माध्यमातून सातत्याने उपलब्ध झाली. और बिल्कुल महागुरु एक ऐसी वो टूर्नामेंट थी जहां पर कमेंटेटर के लिए बाइक भी रखी गई थी, अंपायरों के लिए बाइक रखी गई थी और लकी ड्रॉ के तौर पर प्रवीण टेम्बे वो बाइकर मैन कमेंटेटर बने. क्रॉस पैडेड खेलने की कोशिश, मिडल स्टंप पर जाती हुई गेंद, एलबीडब्ल्यू का शिकार प्रेम भूपी. बैक टू द पेविलियन. धन्यवाद डीजे महागुरु. साथ साथ कमेंटेटर, अंपायर, दर्शकों के लिए भी आईवा कैच के लिए 9,000 10,000 इनामों की राशि. नितिन डीजे के लिए भी कूलर भी दिया गया था. और इस सीजन में स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाटने टीम काफ़ी फॉर्म में चल रही है. जिस तरीके से बात करेंगे वो घोट की नाइट टूर्नामेंट हो, उसके बाद आजीवली के मैदान के ऊपर भी कमाल का परफॉर्मेंस उनका. लगातार ट्रॉफीज जो है, लगातार 4 से 5 ट्रॉफी उन्होंने अपने नाम पर और 2 बाइक अभी तक उनके खिलाड़ी के नाम पर है, जिन्होंने काफ़ी शानदार परफॉर्मेंस किया है. टीम फॉर्म में होती है ना, तो बिल्कुल अपने खिलाड़ियों का भी परफॉर्मेंस काफ़ी अच्छा होता है, लेकिन उनका मुकाबला भी जरूर खेला जाएगा. सफल होकर खेलने की कोशिश केतन थे. चलिए डॉट बॉल की समाप्ति यहाँ पर होती हुई. तीसरा ओवर प्रगति पथ पर है. समाधान बिल्कुल गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, जहां पर अच्छा गेंदबाजी का परफॉर्मेंस नजर आता हुआ. स्वर्गीय अनंता भोईर स्मृति, एकनाथ अनंता शेठ भोईर, इनके माध्यम से ये टी शर्ट्स गावदेवी पेंदर टीम को बिल्कुल पुरस्कृत किए गए. और एक तरफ गावदेवी चैंपियन वाकड़ी टीम की अगर चर्चा करेंगे तो अदय विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष भाई कुणाल फड़के बोंजेद, इनके माध्यम से ये टी शर्ट्स पुरस्कृत दी गई है. उन दोनों का हम तहे दिल से स्वागत करते हैं. 1 रनों की मदद से स्कोर बनता हुआ आगे. टोटल 5 रनों के ऊपर. अभी भी जीतने के लिए मेरे ख्याल से बहुत सारे रन चाहिए. ऑन साइड में के अलावा स्ट्रोक स्क्वायर लेग की तरफ फील्डर मौजूद है. दूसरे की कोशिश करना चाहते थे, लेकिन कोई रन, एक ही रन मिलेगा. 1 की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 6. 57 रनों की बिल्कुल आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. ती समोर गाडी आहे बघा I10. तर त्यांना विनंती असेल जरा आपण साइडला काढा प्लीज. तो डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई. देखते देखते 4-5 गेंदें फेंकी गई इस ओवर में और कुल मिलाकर 17 गेंदों का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर 6 रन. 57 रनों की अभी भी आवश्यकता है. बड़ा शॉट खेलने का इरादा, सीधा जाएगी फील्डर के हाथों में और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट. और ये लगता हुआ झटका क्रमांक 6.
धन्यवाद डीजे। देखिए गांव देवी चैंपियन 11 वाकड़ी टीम की अगर कुछ सीजन की बात करेंगे ना, कुछ टूर्नामेंटों की, एक मुकाबला जीतती है तो दूसरे मुकाबले में परास होती है। डोंगरेचा पाड़ा मैदान के ऊपर उन्होंने जरूर एक ट्रॉफी अपने घर पर लाई थी, लेकिन बीच में थोड़ा सा अप एंड डाउन उनका चल रहा है। कहीं गेंदबाजी खराब हो रही है तो बीच में कभी बल्लेबाजी खराब हो रही है। लेकिन देखिए इस मुकाबले में भी पूरी तरीके से आप देख सकते हैं जो बल्लेबाजी और गेंदबाजी का क्रम थोड़ा सा खराब देखने को मिला। राइट आर्म राउंड द विकेट से शॉट बड़ा, इस बार देर से ही भले क्यों ना हो, लेकिन ये आता हुआ मच नीडेड सिक्सर बैट्समैन राहुल के बल्ले से छक्का। धन्यवाद डीजे। इसके बाद तुरंत मुकाबला खेला जाएगा। किशोर पाटिल उप सरपंच, इन्होंने पैक की गई अपूर्वा 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंधरे, विपक्ष सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा। तुरंत आपको इस मैच के बाद मैदान के अंदर जाना है। चलिए छक्के के बाद आता हुआ राहुल पाटिल के बल्ले से ये शानदार 4 रन। धन्यवाद डीजे। 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 16 रन। 40-45 के भीतर रोकती तो बेहतर होता, क्योंकि 2 ओवर में 21 रन बने थे पहले सत्र में जब बल्लेबाजी कर रही थी मेरे ख्याल से पेंदर 11 टीम। और उसके बाद 2 ओवरों में ऐसी रफ्तार पकड़ी कि तीसरे ओवर में सुकेश भोपी कप्तान को 24 रन ठोके और अंतिम ओवर में हनुमान मस्कर को 17 रन ठोके। यानी कि टोटल 2 ओवर में गांव देवी चैंपियन 11 वाकड़ी टीम के गेंदबाजों ने लगभग 41 रन खर्च किए और उसके बाद इस मुकाबले में मजबूत स्थिति में बन गई गांव देवी 11 पेंदर टीम। मोहन बोपी आते ही बड़ा शॉट जरूर खेला है, फील्डर मौजूद है वहां पर, 1 ही रन मिलेगा। 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रनों के ऊपर। अंतिम 2 गेंदों का खेल बिल्कुल बचा हुआ इस पहले सेकेंड इनिंग्स का। राउंड द विकेट से पंकज तैयार। चलिए शॉट अच्छा, इस बार हवाई सफर करने की कोशिश, फील्डर है मिड विकेट की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 ही रन। अंतिम 1 गेंद बची है, चलिए तैयार रहिए। इसके बाद अपूर्वा 11 तिरंगा धुंधरे और सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा, टॉस जीतकर धुंधरे टीम ने बल्लेबाजी करना पसंद कर लिया, माफ कीजिएगा चिंचपाड़ा टीम ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया है और अपूर्वा 11 धुंधरे टीम को पहले बल्लेबाजी करनी है। तो अभिनंदन टीम गांव देवी पेंदर गोज टू द सुपर